नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आजच्या क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे आणि हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही या संदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत 2 ते 3 महिन्यात निर्णय होऊ शकतो. शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेला 6 महिन्यांचा कालावधी झाला असून 5 सदस्यीय पीठाने या याचिकांवर सुनावणी घेतली तरच लवकर निर्णयाची अपेक्षा आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्याला घेऊन आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होईल आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रशांत, आज तसं बघायला गेलं तर 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होईल, पण आज नेमकं काय कामकाज अपेक्षित आहे? नाही, ज्या पद्धतीने आज 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या विषयात, पण यामध्ये ठाकरे पक्षाची म्हणजे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वतीनं मागणी झालेली आहे की याची रेग्युलर सुनावणी घ्यावी आणि त्याचप्रमाणे त्यांनी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे की जर रेग्युलर सुनावणी झाली तर लवकरात लवकर याचा निर्णय देण्यात येईल. पण दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की नवाब रेबिया निकालामुळे आमदारांना अपात्र ठरवण्याच्या सभापतींना अधिकार हिरावून घेतला जात नाही. तर याच विरोधामध्ये कपिल सिब्बल यांनी देखील यापूर्वी स्पष्ट केलं आहे की नवाब जो रेबियाचा निकाल होता, जो अरुणाचलच्या संदर्भातला निकाल होता, तो त्या निकालाची फेरविचार करण्याची काळाची गरज आहे आणि त्याचमुळे हे अत्यंत महत्वाचं की आजच्या या निकालाच्या माध्यमातून काय निर्णय होतोय.